दुसऱ्याचं चांगलं करायला कोणत्याही पदाची किंवा पैशाची गरज नसते, तर फक्त मनात चांगली भावना असावी लागते. सुखाचे अनेक भागीदार आपणास भेटतील, परंतु दुःखाचा एक साक्षीदार भेटायला सुद्धा नशीब लागतं. ते नशीब फक्त स्वामी समर्थ आपल्या जवळ आणतात. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वामीमय स्वागत आहे. गुरुवारच्या सेवा आपण किती करायच्या आणि कशा पद्धतीने करायच्या बघा. गुरुवारी स्वामी महाराजांचा दिवस असतो, खूप छान असतो. आपल्या जर अंगावर आपण पिवळं वस्त्र घातलं, स्वामींना सुद्धा तुम्ही जर वस्त्र वगैरे मोठी मूर्ती असली, वस्त्र पिवळ्या रंगाचे घातले, आपल्या उंबऱ्याला लेपन दिले हळदीचे, इथून जर तुम्ही सुरुवात केली तर तुमच्या घरातील तुमच्या मनातीलच निगेटिव्हिटी निघून जाईल. पिवळ्या वस्त्राने सुद्धा आपलं मन पवित्र राहतं. एक रंग म्हणतो का नाही बघा साडीचा, जसं की आपण बघा फ्रेश झाल्यानंतर आपल्याला वेगळंच वाटतं आणि झोपून उठल्यानंतर कसं वाटतं, अशा स्वरूपातच असते बघा. रंग सुद्धा एखाद्या शरीराला आपल्या घातक असतो, तशा प्रकारे पिवळा रंग सुद्धा शुभ मानतो. मग जसं आपण गुरुवारी पिवळ्या रंगाचे वस्त्र अंगावर घातले, स्वामींना घातले, हळदीचे लेपन दिले की इथूनच आपल्या घरातील निगेटिव्हिटी निघून जाते, स्वामीमय घर होतं. सेवा करायला सुरुवातीला सुद्धा मन प्रसन्न होतं. तर आता सेवा काय करायच्या, महाराजांना अभिषेक घालायचा असला तर अभिषेक तुम्ही घाला, तुमच्या वेळेवर राहतं. धावपळीचं युग आहे, मुलाबाळांचं पण बघावं लागतं आपल्याला. जॉबचं जर असेल तर खूपच वेळ कमी असतो. तर बघा, घरी जर तुम्ही गृहिणी असला तर निश्चितच अभिषेक घालू शकताय. मग अभिषेक घालताना 16 वेळा श्रीसुक्त, एकदा फलश्रुती, 16 वेळा पुरुषोक्त, एकदा फलश्रुती, स्वामी स्तवन म्हणायचं, स्वामींचे 11 माळी जप करायचे, तारक मंत्र 11 वेळा म्हणायचा, कालभैरव अष्टकमचं पठण करायचं. जेवढी सेवा करू वाया जात नाही. काही ना काहीतरी आपल्याला ती कारणी येते. येणारा वाईट प्रसंग यायच्या आधीच आपल्यापर्यंत स्वामी समर्थ महाराज पोहोचण्यापर्यंतच ते लांब फेकून देतात. इतका अनुभव असतो स्वामी समर्थ महाराजांचा. तर गुरुवारच्या सेवा बघा, आपण फक्त गुरुवारी 21 अध्यायाचं जर सारामृतचं पठण केलं तर आपल्याला निश्चितच त्याची फलश्रुती मिळून जाते. प्रत्येक तुम्ही रोजचं क्रमशः करायचंच आहे. 3 अध्याय 11 माळी तर करायचंय, पण गुरुवारी तुम्हाला मिळेल त्यावेळेत क्रमशः 21 अध्याय एका पठण करताना एका जागेवर बसून सलग 21 अध्याय वाचायचे. तुम्ही जवळ पाण्याचा ग्लास घ्या, उन्हाळा असतोय, पाणी पिऊ वाटतो, उठायचं नाही. काहीतरी नियमावली असते, गुरुचरित्राला नियमावली असते, तसं आपल्याला या पारायण म्हणजे हे पारायणच असतं आपलं. म्हणून एका जागेवर बसायला आसन घ्यायचं आणि एका जागेवर बसून आपण हे 21 अध्याय वाचायचे. फार वेळ लागत नाही. स्पीडमध्ये ज्याचं वाचन आहे त्याला 30 मिनिटाच्या आतच वाचन होतं. ज्याचं हळूहळू वाचन आहे त्याला 1 तास निघून जाईल, म्हणजे 1 तास लागतो, ह्याच्यावर जास्त वेळ लागत नाही. तर तुम्ही सारामृतचं पारायण केल्यानंतर थोडा वेळ गॅप घ्या आणि तारक मंत्र 11 वेळा म्हणा, 1 वेळा कालभैरव अष्टकम म्हणा. याने काय होतं, आपल्या मुलांच्यावर कोणतंही वाईट संकट येत नाही, आपल्या नवऱ्यावर वाईट संकट येत नाही, आपल्या संसारावर येत नाही, आपल्या घरावर येत नाही. आपण आहे त्याच्यात सुखी राहतो, समाधानाने राहतो आणि स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद मिळून जातो. तर जर गुरुवारी तुम्ही अशा प्रकारच्या जर सेवा करत राहिला आणि शेजारी आपल्या सेवेकऱ्यांना जर सांगित राहिला की या पद्धतीने जर सेवा केली तर खूप प्रचिती येते, तर तुम्हालाही खूप बरकत मिळेल. आपल्या हातून सेवेकरीही घडायला हवेत, नुसती स्वतःपुरती सेवा करायची नाही. तर तुम्ही असा निश्चयही करायचा की गुरुवारी आपल्या 1 महिन्यातून 2-3 तरी सेवेकरी तयार झाले पाहिजेत. म्हणजे जे की खरंच खूप अडकलेले आहेत त्यांना भरपूर सेवा सांगायच्या. कुठल्या मेन प्राधान्य देतात त्या सांगा, जेणेकरून ते त्या संकटातून बाहेर पडले पाहिजेत आणि त्या स्वामी मार्गात आले पाहिजेत. अशा पद्धतीने जर आपण करत राहिलो तर हे एक पारायणच होऊन जातं. आणि गुरुवारी सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जर स्वामी समर्थ महाराजांच्या विषयी एखाद्याला सांगत राहिला तर त्याचंही पुण्य दान दुपटीनं मिळतं. स्वामी महाराजांचं काही गोष्टी असतात त्या जर लोकांच्या पर्यंत पोहोचवत गेलो, ती जर लोक एक्सेप्ट करत सेवा करत गेल्या तर त्यांची 25% पुण्याही तुमच्या खात्यात लिहून स्वामी समर्थ महाराज लिहून ठेव. तर तुम्ही सारामृतचं पारायण केलं, एखादा सेवेकरी तयार केला, तारक मंत्राचं पठण केलं जर गुरुवारी, तर तुमच्या ह्या सेवा इतक्या बऱ्याचशाच होतात की अति उच्च कोटीच्या गणतीत मानल्या जातात. तर हळदीचं लेपन उंबऱ्याला, आपण स्वच्छ आपल्या अंगावर पिवळं वस्त्र असावं, म्हणजे तिथून जर शुभ आपण करत गेलो आपल्या मनातील निगेटिव्हिटी निघून जाते, घरात पॉझिटिव्ह थिंकिंग राहते आणि घरातील सगळ्याच गोष्टीत वेगवेगळे प्रकार तुम्हाला दिसा येतील. वादविवाद कोणाच्यात होत नाही, घरात शांततामय वातावरण राहतं, वाईट शक्ती घरात येऊ शकत नाही, वाईट शक्तीचा बाधा आपल्या घरापर्यंत येणारच नाहीये, घराला दृष्टी लागत नाही. मुलाबाळांच्यात सुद्धा आपल्या बघा
तक्रार येतात आरोग्याच्या, या सुद्धा कमी होतात. वायफळ खर्च बाहेर जातो तोही बंद होतो. घरात कर्कशा कटकटी ह्या काही राहत नाहीत. जर गुरुवारी ह्या पद्धतीने करत राहिलो तर टप्प्याटप्प्याने अजून आपली सेवा वाढत जाते. कारण महाराज कशी सेवा अधिक करून घेतात हे आम्हालाही समजत नाही. मूळ मुद्द्याच्या सेवा अधिक करत राहायचं, मग पुढच्या सेवा वाढत जातात. बघा, स्वामी सेवेकरी आपण फक्त म्हणायला नसतो, तर स्वामी सेवेकरीत पाक गुंतावं लागतं. स्वामी महाराजांना समजणं इतकं सोपं नाहीये. स्वामी सोपे आहेत पण कळायला खूप अवघड आहेत. तर कळायचा भाग काय आहे, तुम्ही सारामृतचं जर पठण मनापासून केलं आणि प्रत्येक ओवीचा अर्थ जर समजला तर तुम्हाला स्वामी समर्थ कळाले. परंतु असं सहजासहजी सोपं नाहीये सारामृत कळायला. बरेच पारायण करावे लागतील, बरेच मन लावून वाचावे लागेल आणि वाचनाचा वेग कमी ठेवून तुम्हाला प्रत्येक ओवीचा अर्थ मनापासून तो उलगडावा लागेल. तेव्हा तुम्हाला स्वामी सरळ काय आहे ते सगळं समजून जाईल. असो, स्वामी समर्थ महाराज कळतच राहतात. इतकंच मला कळतं की स्वामी महाराज प्रत्येक सेवेकऱ्याच्या हाकेला धावून येतात, प्रत्येक सेवेची प्रचिती देतात, अनुभव देतात. स्वामी कुठेही असो, आपण जर हाक मारली तर आपल्या स्वामी समर्थ प्रत्येकाला कळणं इतकं सोपं नाही. फक्त एवढंच कळालं म्हणजे बाद झालं की स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमुळे महाराज आपल्यापर्यंत दुःख येऊन देत नाहीत. महाराज आपल्या हाकेला धावून येतात, आपल्याला प्रचिती देतात, आपल्याला अनुभव देतात, आपल्याला आपली बरकत होते आहे. त्याच्यात आपण सुखीमय जातो. कुठल्याही कर्कशा कुठलाही वाद घरात राहत नाही. 4 माणसे असताना 10 माणसे आनंदाने आणि सुखा समाधाने राहतात जर आपण अशा पद्धतीने सेवा केली तर. कारण सेवा करल तरच मेवा मिळतो. तुम्ही एका गुरुवारी करून जर परतच्या गुरुवारी टाळली तर असं होऊ शकत नाही. तुम्हाला प्रत्येक गुरुवारी या सेवा कराव्याच लागणार आहेत. स्वामी समर्थ महाराजांच्यासाठी तुम्ही तुमच्या आहे त्या मोलामापाच्या वेळातून वेळ हा काढावाच लागणार आहे आणि सेवा ही करावीच लागणार आहे. असं तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असते तर निश्चितच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, एक छोटीशी श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा. तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंटद्वारे विचारत जा. अदरवाईज तुमचे काही शंका असेल तेही बिनधास्त तुम्ही विचारत जावा. शेजारी बेल आयकॉन बटन आहे त्याच्यावर क्लिक करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हापर्यंत पोहोचले जातील. आणि सेवा करायला परत एकदा सांगते, चुकवू नका. आता येणारा काळ 20 एप्रिल ते 26 एप्रिल पर्यंत स्वामी पुण्यतिथीचा आहे. बघा, तुम्हाला यातून सारामृतचे पारायण करा, दुर्गा सप्तशतीचे पठण करा, मल्हार सप्तशतीचे पठण करा, गुरुचरित्र पारायणाला बसा. जर तुम्हाला नियमावली करता येत नसेल तर बाकीची पारायण सुद्धा यातच करता येतात, जसे की सारामृत, तारक मंत्राचे, दुर्गा सप्तशतीचे पठण, मल्हार यागला बसा, चंडी यागला बसा, रुद्र यागला बसा. हेनं काय होतं, आपल्या घरातील कुठलेही प्रश्न असो ते सुटले जातात. नुसत्या यागला बसण्याने सुद्धा बरेचशीच अनुभव, बरेचशीच प्रचिती येते. असो, सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचा दिवस स्वामीमय जाओ ही स्वामी चरणी प्रार्थना करते.